राशीवर आधारित हे उदाहरण 2024 ला 2 उदाहरण आलेले आहेत. पहिलं उदाहरण गोंदियाचं, जे की 5 सेकंदात मी सोडवून दाखवतोय. काय रे बाबा सर, 783 3 वेळेस आहे, 217 3 वेळेस आहे. असं दिसलं की काय करायचं, त्यांची बेरीज करायची. बेरीजच का सर, तर इथं प्लस आहे म्हणून. मग 783 अधिक 217 येणार उत्तर किती रे? 1000. पर्याय कितवा? पहिला. पुढच्या उदाहरणात फक्त डोक्यावर 3 आहेत, तरी पण तुम्हाला उत्तर कमेंट करायचंय, चॅनलला फॉलो पण करायचंय, शेअर करायचंय. खूप खूप धन्यवाद. मार्गाला विचारलेला हा प्रश्न आहे, उत्तर लगेच सेकंदात निघणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही. स्टारच्या जागी समान अंक म्हटले तर नीट बघायचं, त्यांचा फरक किती दिलाय? 297. तुम्हाला फरकाशी घेणं नाही. या फरकाचा पहिला आकडा महत्वाचा आहे. कोण आहे पहिला आकडा? 2. कोण आहे तो? 2. मग 2च्या पुढचा, 2च्या पुढचा कोण? 3. येणार उत्तर किती? 3. पर्याय किती रे? चौथा. नेहमी सारखं पुढचं उदाहरण तुम्ही सोडवायचं, उत्तर कमेंट करायचंय, चॅनलला फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, रामकडे जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत त्याच्या घोंगडीची आहे. कसं सोडवायचं हे उदाहरण? टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यात पहिले जी किंमत आहे का ती लिहून घ्यायची, उदाहरण कसंही असो. आणि मग खाली आता पट लिहायची. इथं किती पट आहे? दुप्पट आहे. दुप्पट आहे, मग 2 न भागा. करेक्ट. याचं उत्तर काढा. याचं उत्तर आहे 2 2 4, 2 3 6, 2 0 0, 2 4 8. 2304. याचं वर्गमूळ घ्यायचंय. आता वर्गमूळ कसं घ्यायचं, तर टाइमपास करायचं नाही, पर्यायाकडे जायचं. हे किती आहे रे? 52. 52 म्हणजे 52च्या मागे 50चा वर्ग आहे, जो की येतो 2500. करेक्ट आहे. पण आपलं उत्तर 2500च्या आतमध्ये आहे ना, म्हणजे 52 उत्तर येत नाही. 48च्या मागे 40, 40चं उत्तर 1600, 50चं उत्तर 2500, म्हणजे येणार उत्तर किती? 48. तसंच 38 कटून जातं, 96 कटून जातं, येणार उत्तर किती? 48. पुढचं उदाहरण नेहमी सारखं तुम्ही सोडवायचं, उत्तर कमेंट करायचंय, चॅनलला फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला म्हणलं आजचं उदाहरण फक्त मायक्रो सेकंदात येतं, मायक्रो सेकंदात, हे असं दिसलं ना, असं दिसलं सेम टू सेम, चिन्ह असेच, सीधा उत्तर 4. पर्याय किती रे? दुसरा. आता बरेच जण म्हणतील सर डिटेल कसं? नीट बघा. याला म्हणा ए, याला म्हणा बी, याला म्हणा ए, याला म्हणा बी. हे झालं ए, हे झालं बी. चला ठेवून द्या. ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा ए वजा बी कंसाचा वर्ग भागिले ए बी. बरोबर. बैजिक राशीत शिकलेलं ए अधिक बी कंसाचा वर्ग काय? ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. मायनस चिन्ह असेल तसं मध्ये परत ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. छेदस्थानी किती रे? ए बी जशाला तसं. काय होणार नीट बघा. सर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग हे मायनस मध्ये जाणार, मायनस ए वर्ग प्लस 2ab आणि मायनस बी वर्ग भागिले ए बी. करेक्ट आहे. नीट बघा. ए वर्ग गेला, ए वर्ग गेला, बी वर्ग गेला, बी वर्ग गेला. उरलं काय? 2 आणि 2 किती? 4ab. मग 4ab छेदस्थानी ab. ab गेला, ab गेला, येणार उत्तर किती? 4. म्हणजे असं प्रकारचं उदाहरण दिसलं, डोळे दाखवून 4 लिहायचंय. ज्याला डिटेल पाहिजे त्याला डिटेल पण दिलंय. पुढचं उदाहरण सोडवायचं आणि उत्तर बी कमेंट करायचं. चॅनलला फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, या प्रकारचं जे उदाहरण आहे, एका विद्यार्थ्याला एका संख्येला 12 ने गुणायला सांगितलं, त्या पठ्ठ्याने कितीनं गुणलं? 21 न गुणलं. मग 21 न गुणल्यामुळे गडबड काय झाली? गडबड अशी झाली, जे उत्तर यायला पाहिजे होतं ते न येता 63 न जास्त आलं. तुम्हाला एक सांगतो, इथं उत्तर जास्त येऊ, इथं उत्तर कमी येऊ, काहीच करायचं नाही. हे जे येतात ना उत्तर ते लिहून घ्यायचे 63 भागिले आणि 12 न गुणायचं ते 21 न गुणलं. या दोघांचा फक्त फरक घ्यायचा. फरक म्हणजे काय रे? मोठ्या संख्येतून छोटी संख्या काढायची. मोठी संख्या 21 आहे वजा छोटी संख्या 12 आहे. मग 63 भागिले 21 मधून 12 गेले 9. मग 63 ला 9 ने भागलं, 9 1 9, 9 7 63. येणार उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक पहिला. पुढच्या उदाहरणात फक्त बेरीज जी आहे ती कमी येते, तरी तुम्हाला उत्तर सोडवायचंय, कमेंट करायचंय. चॅनलला फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, एका घनाची बाजू दिली आहे, जी बाजू 2 मीटर आहे, आणि त्यांचं म्हणणं आहे ती बाजू जर 4 मीटर केली तर घनाचं घनफळ किती पटीने वाढेल? मित्रांनो, तुम्हाला सांगतो,
घनामध्ये नेहमी काय करायचं, ही जी बाजू आहे 2 मीटर, दोनाची किती होती रे 4, दोनाची किती झाली 4, कितीने वाढली 2 ने, ते 2 लिहून घ्यायची इथं बघा, दोनाची किती झाली 4, कितीने वाढली 2 ने, हे 2 लिहिले. ही जी वाढ आपण लिहितो ना याचा 3दा गुणाकार घ्यायचा, बाकी काहीच करायचं. 2ला 2ने परत गुणा, याला परत 2ने गुणा, 2 दूना 4, 4 दूना किती 8, म्हणजे येणार उत्तर किती रे 8 पटीनं पर्याय कितवा तिसरा. नेहमी सारखं पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवायचं, उत्तर कमेंट करायचंय, चॅनलला फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद. शीतलकडे जेवढे नाणी आहेत ना तेवढ्याच नोटा आहेत. या प्रकारचं उदाहरण आलं ना सेकंदात उत्तर येतं. काय करायचं, एकूण पैसे लिहायचे 600 आणि डायरेक्ट 5 रुपयाचे नाणे 20च्या नोटा, या दोघांची बेरीज करायची. हे 5 रुपयाचं, हे 20 रुपयाचं, मग 600 भागिले किती रे 25. 600ला 25 ना भाग द्या, 25 एक 25, 25 दूना 50, 60तून 50 गेले, उरले 10, झाले 100, 25 चौक किती रे 100, म्हणजे येणार उत्तर किती 24. तर शीतलकडे ज्या 20 रुपयाच्या नोटा आहेत ना त्या 24 आहेत. मग सर नाणी किती, तर नाणी पण 24 आहेत. सेम पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवायचंय आणि उत्तर कमेंट करायचंय. चॅनलला फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची ही बेरीज आहे, पण बेरीज खूप अवघड आहे. पोलीस भरती 2024 ला आलेली आहे. सोडवायची कशी माहिती आहे, सगळ्या ठिकाणी बघा पूर्ण संख्या 999 आहे. किती वेळेस आहे 6 वेळेस आहे. किती वेळेस आहे 6 वेळेस. मग ह्या 999 ला आहे ना 6 ने गुणाकार करून घ्या. 6 नम 54 4 डोक्यावर 5, 6 नम 54 5 59 9 डोक्यावर 5, 6 9 54 आणि 5 59. 59 94 पर्यायात आहे डी, टिक करायचं नाही. अपूर्ण संख्या बाकी राहिल्यात, ज्या की 1/7 2/7, सगळ्या ठिकाणी छेद किती आहे 7, तो लिहून घ्यायचा. आणि जो अंश आहे ना त्यांची बेरीज करायची. पहिला अंश 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 किती होतात 21, 21 वर लिहून घ्यायचे. 21 ला 7 ना भागा रे, 7 1 7, 7 3 21, बरोबर. हे जे 3 आहे ना हे पहिल्या उत्तरात मिळवायचे, म्हणजे येणार उत्तर किती रे 5997. पर्याय कितवा तिसरा. पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवायचं, उत्तर कमेंट करायचंय. चॅनलला फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.